आपल्या सभोवतालचे जग इयत्ता तिसरी संपूर्ण स्वाध्याय पाठ पहिला निसर्गाचा खजिना हवा, पाणी व माती या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया. चला स्वाध्यायाला सुरुवात करू. शिक्षकाच्या मदतीने खालील तक्ता पूर्ण करा. आपल्या परिसरातील जलसाठे, नैसर्गिक जलसाठे आणि मानवनिर्मित जलसाठे. नैसर्गिक जलसाठे आहेत नद्या, तलाव, समुद्र, ओढे, झरे. आणि मानवनिर्मित जलसाठे आहेत धरणे, विहिरी, कालवे, पाण्याच्या टाक्या, कृत्रिम तलाव आणि शेततळे. चर्चा करा. शिक्षक विद्यार्थी आंतरक्रियेद्वारे चर्चा करा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. जर पाणी नसेल तर काय होईल? पाणी प्रदूषणाची कारणे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा करा. पाण्याची बचत का करावी आणि पाण्याची बचत कशी कराल? पहिला आहे, पाणी नसेल तर काय होईल? उत्तर, पाणी नसेल तर सजीवांचे जीवन धोक्यात येईल. माणसे, प्राणी व झाडे जगू शकणार नाहीत. शेती करता येणार नाही आणि पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. प्रश्न 2. पाणी प्रदूषणाची कारणे व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या सांगा. कारणे: कारखान्याचे सांडपाणी कचरा पाण्यात टाकणे, नदी तलावात घाण करणे. ही कारणे पाणी प्रदूषित होण्याची आहेत. समस्या: पाणी पिण्यास अयोग्य होते, रोग पसरतात, जलचरांना धोका निर्माण होतो. या समस्या पाणी प्रदूषित होण्याच्या आहेत. पाण्याची बचत का करावी लागते? उत्तर, पाणी हे जीवनासाठी आवश्यक आहे. पाण्याचा साठा मर्यादित असल्यामुळे त्याची म्हणजेच पाण्याची बचत करावी लागते. प्रश्न 4. पाण्याची बचत कशी कराल? उत्तर, नळ उघडा ठेवणार नाही, पाण्याचा अपव्यय टाळीन, पावसाचे पाणी साठवीन आणि पाणी जपून वापरीन. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पवनचक्कीची पाती टिंबटिंब फिरतात. वाऱ्यामुळे. ब. पाण्यामुळे. क. मातीमुळे आणि ड. उष्णतेमुळे. बरोबर उत्तर आहे वाऱ्यामुळे. 2. भांडी टिंबटिंब बनवली जातात. कापडापासून, मातीपासून, वाळूपासून, लाकडाच्या भुस्यापासून. उत्तर आहे मातीपासून. 3. टिंबटिंब ही निसर्गाची देणगी आहे. अ. घरे. ब. दुकाने. क. धरणे आणि ड. पाणी. याचं बरोबर उत्तर आहे पाणी. 4. मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा टिंबटिंब ठरतो. रंग, पोत, कोरडेपणा, ओलसरपणा. उत्तर आहे पोत. प्रश्न आ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. निसर्गातून आपल्याला काय काय मिळते? 2. पाणी साठविण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या? आणि 3. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवितात? 1. निसर्गातून आपल्याला काय काय मिळते? उत्तर, हवा, पाणी, माती, झाडे, फळे व फुले मिळतात. 2. पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या? उत्तर, पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून आपण ते साठवतो. काही आधुनिक पद्धती खूप सोप्या आहेत. 1.
पावसाचे पाणी साठवणे. 2. मोठ्या टाक्या. 3. धरण. 4. शेततळे. 5. बोअरवेल आणि विहिरीचे पुनर्भरण. 3. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवितात? उत्तर: मडकी, घडे, दिवे, खेळणी, मूर्ती व फुलदाण्या मातीपासून बनवतात. या व्यतिरिक्त मातीच्या विटा देखील बनवतात. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जलचक्र म्हणजे काय? सूर्याच्या उष्णतेने नदी, तलावाचे पाणी वाफ होऊन वर जाते. त्या वाफेचे ढग बनतात. ढगातून पाऊस पडतो. हेच पाणी पुन्हा नदी तलावात जाते. या चक्राला जलचक्र म्हणतात. 2. मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया लिहा. उत्तर: 1. प्रथम कुंभार माती ओली करून चांगली मळतो. 2. चाकावर मळलेली माती ठेवून मडके, गाडगे असा आकार देतो. 3. तयार भांडी उन्हात वाळवतात. 4. नंतर भट्टीत भाजतात म्हणजे ती पक्की होतात. प्रश्न 3. पाणी बचतीचे फायदे लिहा. उत्तर: 1. पाणी टंचाई होत नाही. 2. शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी शिल्लक राहते. 3. झाडे, प्राणी, पक्षी यांना पाणी मिळते. 4. वीज वाचते कारण पाणी उपसण्यासाठी वीज लागते. प्रश्न 4. हवेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व लिहा. उत्तर: 1. श्वास घेण्यासाठी हवा लागते. हवेशिवाय आपण जगू शकत नाही. 2. झाडांना वाढवण्यासाठी हवा लागते. पतंग उडवणे, कपडे वाळवणे यासाठी हवा उपयोगी पडते. 4. आग पेटवण्यासाठी. 5. नैसर्गिक संसाधनाची टंचाई टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत? उत्तर: 1. पाण्याची बचत करावी. नळ उघडा ठेवणे. 2. झाडे लावावीत आणि झाडे तोडू नयेत. 3. वीज वाचवावी. गरज नसेल तेव्हा दिवे, पंखे बंद करावेत. 4. कागद, प्लास्टिकचा पुनर्वापर करावा. आणि 5. पावसाचे पाणी साठवावे. घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत? पाणी झाकून ठेवा. स्वच्छ भांड्यात पाणी भरा. पाणी गाळून घ्या. हात स्वच्छ धुवून पाणी काढा. आणि 5. उकळून पाणी प्या. तुम्ही या ठिकाणी फक्त मुद्दे लिहिले तरी चालतील. हे जे 5 प्रकार आहेत ते तुम्ही उत्तरात लिहिले तरी चालतील. फक्त तुम्हाला माहिती व्हावे म्हणून सविस्तर उत्तर दिले आहे. चित्राचे निरीक्षण करा. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल? या ठिकाणी 3 चित्र आहेत. एक नळ उघडा आहे. दुसरं एक व्यक्ती गाडी पाईपाने धुत आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये जनावरे नदीमध्ये धुतली जात आहे. तर आपणाला काय करायचं आहे पाण्याची बचत करण्यासाठी? एक तर नळ बंद ठेवायचा. दुसरं गाडी बादलीत पाणी घेऊन धुवायची. आणि 3. गुरांना नदीत धुणार नाही. 4. दात घासताना नळ बंद करेल. 5. शॉवरचा वापर आंघोळीसाठी करणार नाही. आणि 6. भाजी धुतलेले पाणी झाडांना घालेन. हे पाणी बचत करण्याचे उपाय आहेत. यापेक्षा काही वेगळे उपाय तुम्हाला सुचत असतील तर तुम्ही ते त्या ठिकाणी लिहू शकता.
पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे असे तुम्हाला का वाटते? पाणी माणसाने बनवलेले नाही. पाऊस, नदी, विहीर, झरे यातले पाणी आपल्याला निसर्गातून मिळते. ते कोणत्याही कारखान्यात बनत नाही, म्हणून ते नैसर्गिक आहे. 2. ते आपल्याला निसर्गाकडून भेट मिळाले आहे. सूर्य, हवा, झाडे यांच्यासारखेच पाणीसुद्धा निसर्गाने आपल्याला मोफत दिले आहे. 3. सगळ्या सजीवांना लागते. माणूस, प्राणी, पक्षी, झाडे या सगळ्यांना जगण्यासाठी पाणी लागते. ते निसर्गातच तयार होते. आणि 4. संपले तर आपण बनवू शकत नाही. पाणी एकदा संपले किंवा घाण झाले तर आपण लगेच नवीन पाणी बनवू शकत नाही. फक्त पाऊस पडला तरच नवीन पाणी मिळते. म्हणूनच पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे. ते जपून वापरले पाहिजे आणि कारण ते मोजकेच आहे. चित्राचे निरीक्षण करा. तुम्हाला कोणते चित्र आवडले त्यास टिक अशी खूण करायची आहे आणि कारण सांगायचे आहे. तर मला 3 नंबरचं चित्र आवडलेलं आहे. मला 3रे चित्र आवडले कारण या चित्रात स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, हिरवीगार झाडे आणि डोंगर आहेत. 2. हवा स्वच्छ आहे, धूर किंवा कचरा नाही. 3. मुले आनंदाने मोकळ्या हवेत फिरत आहेत. त्यांना नाकावर रुमाल लावायची गरज नाही. आणि 4. यातून आपल्याला निसर्ग स्वच्छ ठेवण्याचा संदेश मिळतो. पहिल्या आणि दुसऱ्या चित्रात कारखान्याचा धूर आणि नदीत घाण पाणी सोडले आहे. त्यामुळे हवा आणि पाणी खराब होते. मुले आजारी पडू शकतात. म्हणून ती चित्र मला आवडली नाहीत. आपण सगळ्यांनी निसर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे. अशा रीतीने या पाठाचा स्वाध्याय संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.